आज तुळशीसमोर देवघरासमोर कोणती बरं रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर ही रांगोळी नक्की बघा. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. तर आज मंगळवार आहे तर त्यासाठी ही रांगोळी गणपती बाप्पाची मी रांगोळी काढलेली आहे. एक फांदीप्रमाणे गोल आकार काढून घ्यायचा आहे. त्यावरती एक जास्वंदाचं फूल जे आपले गणपती बाप्पांना प्रिय आहे बघा ते काढून घ्यायचं आहे. आता बोटाच्या मदतीने मी काढलेलं आहे. जास्त काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. दोन्ही बाजूला पानं आणि कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालच्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाचा एक सोंडेप्रमाणे आकार काढायचा आहे. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे बघा. आता आपल्याला वेळ नसतो, काही गडबडीमध्ये ही रांगोळी काढायची असते तर अगदी पटकन होणारी आहे. जास्त काही रंग वापरलेले नाही आहेत. अगदी 1-2 रंगाचे डबे घेतले आणि पटकन रांगोळी काढून घेतली. आता बघा, प्रत्येकाकडे मोठे बंगले असतात, तुळशी वृंदावन असतं, देवघर असतं, तर छोटीशी का होईना रांगोळी तुळशीसमोर, देवासमोर, दरवाजासमोर आपण छोटीशी रांगोळी नक्की काढायला हवी. त्यामुळे काय होतं, एक आपला दिवस प्रसन्न जात असतो आणि जाणाऱ्या येणाऱ्यांनासुद्धा एक वातावरण प्रसन्न घरामध्ये निर्माण होत असतं. तर आता छोटीशी रांगोळी काढून आपण 2 फुलं ठेवली तर अगदी सुंदर दिसत असतात बघा. तर तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 रांगोळ्या असतात. नक्की बघा. एकदा माझ्या चॅनलला सान्वी आर्ट वन या चॅनलला नक्की भेट द्या आणि छोट्या छोट्या सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या असतात. अगदी छोटीशी का होईना रांगोळी नक्की तुम्ही त्यातली तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. तुम्हाला जी रांगोळी आवडली नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा काही माझ्या चुका असतील रांगोळीमध्ये तरीसुद्धा तुम्ही अगदी हक्काने मला सांगू शकता. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.